वैभव जोशी लिहितो, पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे. अशी भरारी घेणारी एक महिला आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर प्रचंड 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 व्हायरल आणि फेमस ज्या महिला आहेत त्यांच्या कर्तृत्वाने अर्थात. हे घड्याळ जे आमचं चिन्ह आहे, ज्याने मला ओळख दिली, ते मी हातात घेऊन सांगते, आमचं घड्याळ तेच आहे, वेळ नवी आहे आणि उत्तरही तुम्हाला आरपार मिळतील आणि ही शाश्वती मी शेवटपर्यंत. उत्तर टाळायचं नाही. तयार आहात ना तुम्ही? 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवणाऱ्या बाळाचं नवीन सृष्टी निर्माण करण्याची ताकद तिच्या लाल रक्तात असते. शक्यतो तिचा निर्णय चुकत नाही. आपल्या समाजाची मानसिकता अशी आहे की आपण मुलीच्या हुंड्यासाठी पैसे साठवतो. तिच्या हुंड्यासाठी नका पैसे साठवू, तिच्या शिक्षणासाठी पैसे साठवू. तिला स्वतःच्या पायावर उभं करा आणि इतकं ताकदीने उभं करा की ती जेव्हा सासरी जाईल ना, तर ती स्वतःचं आर्थिक अर्थार्जन करायला शिकली पाहिजे. की तिला हुंड्यावरती तिची कर्तृत्व सिद्ध करू नका, म्हणजे लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती तिचा लिलाव मांडू नका. नमस्कार, मी विनोद सातव. आरपारच्या या वुमन की बात सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या वुमन की बात सेगमेंटमध्ये आपण अनेक कर्तृत्ववान महिलांशी गप्पा मारत असतो, त्यांची मतं आरपार जाणून घेत असतो. आज अशीच एक महिला ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, त्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे संपूर्ण महाराष्ट्रात गायले जातात आणि सेल्फ मेड वुमन असं ज्यांना म्हटलं जातं, अशा एका कर्तृत्ववान महिलेशी आपण आज गप्पा मारणार आहोत. त्यांचं वर्णन करताना मला वपू काळेंचे शब्द आठवतात. वपू काळे असं लिहितात की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. वैभव जोशी लिहितो, पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे. अशी भरारी घेणारी एक महिला आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर प्रचंड 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 व्हायरल आणि फेमस ज्या महिला आहेत त्यांच्या कर्तृत्वाने अर्थात. अशा महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश रुपालीताई चाकणकर आपल्या आरपारच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. रुपालीताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. रुपालीताई, आज खूप दिवस आपण एकमेकांशी बोलतोय आणि आज तो योग आलेला आहे आपल्याशी गप्पा मारण्याचा, तर आरपारमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि ही मुलाखत सुरू करण्यापूर्वी, म्हणजे ही मुलाखत नाहीच आहे, आज आपण गप्पा मारणार आहोत आणि ह्या गप्पा मारताना मला तुमच्याकडून एक शब्द हवा आहे, तर तुम्ही द्याल का? तुम्ही रुपाली चाकणकर म्हणून शब्द मागत असाल तर तो दिला. वा. आणि राजकारणी म्हणून असाल तर ती शाश्वती थोडी कमी आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आज आमच्या रुपालीताईंबरोबर फार छान आरपार गप्पा होणार आहे. पण मुलाखत सुरू करण्यापूर्वी तुम्ही हे हातात घेऊन असं सांगायचं की मी जी काही उत्तर देईन ती आरपार उत्तर देईन. आरपारला खात्री वाटली की रुपाली चाकणकर या व्यासपीठावरती आल्यानंतर मोकळेपणाने उत्तरं देतील आणि खरी उत्तरं देतील. तर ही खात्री मुलाखत संपेपर्यंत आपण बाळगावी. हे घड्याळ जे आमचं चिन्ह आहे, ज्याने मला ओळख दिली, ते मी हातात घेऊन सांगते, आमचं घड्याळ तेच आहे, वेळ नवी आहे आणि उत्तरही तुम्हाला आरपार मिळतील आणि ही शाश्वती मी शेवटपर्यंत देते. रुपालीताई, तुम्ही म्हणालात की रुपाली चाकणकर म्हणून तुमच्याशी गप्पा मारतोय. तुमचं अध्यक्षपद आणि तुमचं राजकीय पद, या पदाला मी प्रश्न विचारत नाही, मी रुपाली चाकणकरांना प्रश्न विचारतोय. सर्वप्रथम एक महिला म्हणून तुम्ही राजकारणामध्ये आहात आणि अतिशय लोकप्रिय म्हणून तुम्ही आहात, पण राजकारणात येण्याचं पूर्वी असं काही ठरलं होतं का? म्हणजे लग्नाआधी तुम्ही काय, कशा होतं तुमचं आयुष्य? राजकारणात मी येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. मी 12वी नंतर BCS केलं. कम्प्युटर सायन्स करत असताना मला ओढ होती ती आपण प्रशासनामध्ये जावं आणि ती फार मोठी मनामधली एक ओढ. त्याच्यामुळे मी MPSCचा अभ्यास केला. नंतर मी HR स्पेशल सब्जेक्ट घेऊन MBA केलं. म्हणजे ह्या शिक्षणामध्येच आपण करिअर करायचं असं होतं. पण 2002च्या प्रभाग पद्धतीमध्ये माझ्या सासूबाई
रुक्मिणीराणी चाकणकर या प्रचंड मताने निवडून आल्या आणि महानगरपालिकेतल्या 9वारी साडीमधल्या नगरसेविका म्हणून त्यांची ख्याती त्यांनी निर्माण केली. त्यांचा पूर्ण कार्यकाळ त्यांनी महानगरपालिकेतलं कामकाज आणि राजकारण याच्यामध्ये दिलं, पण मी कधीही त्यांच्यामध्ये नव्हते. पण योगायोगाने जे बचत गट त्यांनी त्यांच्या काळामध्ये सुरू केले नागरवस्ती विकास योजनेच्या माध्यमातून, तर ते मी माझा अभ्यास करत करत ते बचत गट सांभाळण्यासाठी सुरुवात केली. त्यामध्ये मला इंटरेस्ट वाटला, कारण की बचत गटातल्या महिलांचे प्रश्न हे त्यांचे आर्थिक संबंधात होते, व्यवसायाच्या संदर्भातले होते, त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी होते. याच्यामध्ये राजकारणाचा कोणताही संबंध नव्हता. आणि त्या महिलांमध्ये इन्व्हॉल्व होत असताना जाणवलं की आपण एखाद्या महिलेचा प्रश्न सोडवला तर तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आपल्याला कोणत्याही दुनियेतल्या बाजारामध्ये विकत मिळणार. आणि त्यांच्यासाठी काम करण्याची ओढ वाटत गेली. फार जवळून त्यांचे प्रश्न पाहताना ते प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देत गेले. आणि पाहता पाहता म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बचत गट तयार करायलाही कोणी तयार नव्हतं. त्यावेळेस मी आणि माझ्या मोठ्या जाऊबाई आमच्या दोघींचे असे 2 बचत गट आम्ही घरातून सुरुवात केले, 15-15 महिलांचे. आणि पाहता पाहता 250 बचत गट माझे झाले. मला त्यावेळेचा सर्वाधिक आणि सर्व उत्कृष्ट बचत गटांचा पुरस्कार देखील मिळाला होता. त्यावेळेस मी पक्षाच्या कोणत्याही पदावरती नव्हते. 2007-2008च्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुका लागल्या. त्यावेळेच्या खासदार म्हणून म्हणजे मतदार निवडणुका आपण सगळ्यांनी पाहिला. निवडणुकीचा प्रचार ज्यावेळेस आम्ही केला त्यावेळेसही मी पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते. केवळ आणि केवळ बचत गट आणि बचत गटाची यंत्रणा फार मोठी माझ्याकडे असल्यामुळे मी ते सहज पेलू शकले आणि मताधिक्य माझ्या भागातून मी चांगल्या पद्धतीने देऊ शकले. आणि असावा त्यानंतर माझ्या दुर्दैवाने माझ्या सासूबाई नाही आहेत. त्याच्यानंतर हा राजकारणाचा प्रवास सुरू झाला आणि तो आता प्रवास खूप भरारी घेत चाललेला आहे. आपण या सगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत. पण जसं तुम्ही मला परवानगी दिली की रुपालीताईंशी तुम्ही बोला, बरोबर, तसं मी आता रुपालीताईंना प्रश्न विचारतो की तुम्हाला राजकारणात तर खूप बक्षिसं मिळाली आहेत, पण शाळा कॉलेजमध्ये पण तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमात काही बक्षिसं मिळाली आहेत किंवा तुमचा खूप ऍक्टिव्ह सहभाग होता असं मी ऐकलंय. त्याबद्दल ऐकायला आवडेल. मी महाराष्ट्रात कुठेही गेले तर मी अभिमानाने सांगते की मी रयतची विद्यार्थिनी आहे. अरे वा. कर्मवीर अण्णांच्या स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीदवाक्य म्हणणाऱ्या ज्या शाळेतली मी विद्यार्थिनी. आणि मला अभिमान वाटतो कारण की आत्ताची शालेय पद्धत पाहिली, पालकांवरचा तणाव पाहिला आणि मग 1-2 मार्कांसाठी 1-2% पालकांची जी उडातड चालू असते, जो त्रागा चालू असतो, त्यावेळेस मला कौतुकाने मी सांगते की आमच्या वेळेस असं नव्हतं. मी रयतच्या संस्थेमध्ये शिकले ना, आज इथपर्यंत पोहोचले. पण रयतने मला भरभरून दिलं. आजही रयतचे माझे त्यावेळेच्या माझ्या मुख्याध्यापिका गिरीताई माझ्या आजही संपर्कात आहेत. माझ्या पिटीच्या साळुंकेताई आजही मला भेटतात. माझ्या विज्ञानाचे शिवाळे सर हे माझ्या संपर्कात असतात. माझे इंग्रजीचे वायदंडे सर आणि वायदंडे ताई मला कुठेही माझा फोटो दिसला, एखादी बातमी आली, शब्बासकीसाठी मेसेज करतात. मला असं वाटतं की जन्म देणारी मातृतुल्य आई आणि संस्कार घडवणारा शिक्षक जर योग्य मिळाला तर खऱ्या अर्थाने आयुष्याची होडी हिलकावी न खाता किनाऱ्याला पोचते. आणि त्यातलेच आम्ही एक विद्यार्थी आहोत. रयतमध्ये असताना मला रयतने घडवलं कारण की आमच्यात शालेय शिक्षणात इतकंच आमच्या सांस्कृतिक खेळाच्या वरती फार सहभागामध्ये लक्ष दिलं जायचं. याच्यामध्ये विज्ञान प्रदर्शन असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, नृत्य स्पर्धा असेल, कबड्डी आणि खो खोची मी कॅप्टन होते. कबड्डी खो खो दोन्ही खेळाची मी कॅप्टन होते. आणि आम्ही प्रचंड म्हणजे आज आश्चर्य वाटेल पण मी 5वी ते 10वी पर्यंत मॉनिटर म्हणून वर्गाची प्रतिनिधित्व केलं. आणि कदाचित त्यावेळेचं प्रतिनिधित्व आज कुठेतरी उपयोगी पडते. विशेष म्हणजे माझी 5वीची जी 82 विद्यार्थिनीची पट असलेली वर्गातली आजही आम्ही त्या सगळ्यांना एकत्र करत, म्हणजे ते सोशल मीडिया जेव्हा सुरू झालं, मध्यंतरी आपल्याकडे काही मीडिया व्हॉट्सॲप वगैरे असं काही नव्हतं, पण गेले 4-5 वर्षापासून आम्ही, माझ्या आता मैत्रिणी परदेशात आहेत, वेगवेगळ्या चांगल्या हुद्द्यावरती काम करतात आहेत आणि स्वतःचं कर्तृत्व गाजवतात. पण 82च्या 82 विद्यार्थ्यांची ओळीनी नावं लिहित आम्ही त्या सगळ्यांशी संपर्क साधत आज 82 जणींचा आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलाय. अरे वा. आणि आज आम्ही सगळेजण संपर्कात आहोत. त्यावेळेस शालेय जीवनात मला खूप काही दिलं. एक कर्तृत्व, नेतृत्व आणि स्वतःमधली जिद्द मला रयतने दिली. आणि मला असं वाटतं ते शालेय जीवन मी कधीच विसरू शकणार नाही. योगायोगाने मी आज रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाची समन्वयक पण आहे. आणि माझ्या शाळेमध्ये
ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या ग्राउंडवरती प्रार्थना म्हणण्यासाठी आपण उभं राहिलो, त्याच शाळेमध्ये त्याच ग्राउंडवरती आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं, हे जगातल्या पारितोषिकापेक्षा फार मोठं पारितोषिक असतं की शाळेने आपल्याला सन्मानित करावं, आणि तो मला मिळालेला आहे. ते मला शाळेने दिलं. कबड्डी, शाळेमध्ये जे कबड्डी खेळत होतात तर त्या कबड्डीचा उपयोग आत्ताच्या राजकारणामध्ये होतो. कबड्डीमध्ये तुम्ही जेव्हा प्रतिस्पर्धेच्या भागात जाऊन परत येताना रेषेला हात लावायचा प्रयत्न करत असता, त्यावेळेस आपली जिद्द असते की आपल्याला रेषेपर्यंत पोहोचायचं, पण तुमचे पाय ओढणारे 7 जण असतात. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये आम्ही ते लक्षात राहते की आयुष्य असंच आहे. तुम्ही तुमच्या गोलकडे जाताना, ध्येयाकडे जाताना तुम्हाला तेच घाटायचंय. पाठीमागे पाय ओढणाऱ्यांकडे बघू नका, आपलं गोल पाय ओढायला खूप आहे. आता तुम्ही राजकीय प्रश्न विचारायचे नाहीयेत, पण मोह होतो. आता जी रेष ओलांडून तुम्ही सरकारमध्ये आलेला आहात, काय तर पुन्हा ते रेष ओलांडून सरकारमध्ये आलात तर तुम्ही सरकारमधले कुणीकडे बाद नाही ना करणार? मला काय वाटतं, वैचारिकता प्रत्येकाची बदलत जाते. आता आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला तो 100%ने 1001% बरोबर आहे, आणि त्या योग्य निर्णयाबरोबर आम्ही आलो. तुम्ही पाहिलं असेल, पहिल्या दिवसांपासून दादांबरोबर सर्वाधिक संख्येने महिला आहेत. हो, बरोबर. महिलेमध्ये मातृत्व असतं, सृजनता असते. 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवणाऱ्या बाळाचं नवीन सृष्टी निर्माण करण्याची ताकद तिच्या लाल रक्तात असते. शक्यतो तिचा निर्णय चुकत नाही. दादांनी घेतलेला जो निर्णय किती योग्य होता. माझ्या 18 तारखेला षण्मुखानंद हॉलला मेळावा झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वाड्या वस्त्यातून, आदिवासी पाड्यांवरच्या महिला आल्या होत्या हे सांगण्यासाठी की दादा तुमचा निर्णय योग्य आहे, त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत. त्याच्यामुळे आमचा निर्णय चुकलेला नाहीये, निर्णय बरोबर आहे, आणि तो आता सिद्धही होतोय, तो जनतेलाही पटतोय. महाराष्ट्राची जनता दादांसोबत आहे. मी जसं म्हणलं तसं राजकीय गप्पा नाही मारायच्या, पण आपण तिकडे जातोय, पण आपण परत मूळ मला रुपाली ताईंना तो प्रश्न विचारता की सांस्कृतिक कार्यक्रमात तुम्ही काय केलं होतं शाळा कॉलेजमध्ये? आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमचं एक आदिवासी नृत्य होतं, आणि दरवर्षीच कार्यक्रम असायचे. आणि ह्या आदिवासी नृत्याच्या आधी म्हणजे लागोपाठ आमचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होण्यापर्यंत खेळाच्या स्पर्धा सुद्धा होत्या. तर आम्ही कबड्डीत पण मी होते. दुर्दैवानं असं झालं की कबड्डी खेळताना प्रचंड त्या कबड्डीच्या मैदानावर आजच्यासारखं काही मॅट वगैरे असलं काही नाही, मातीत खेळायचो. दोन्ही गुडघे फुटलेले, आणि ते आदिवासी नृत्यानंतरचा कार्यक्रम संध्याकाळी होता या स्पर्धेमध्ये. आता तो नृत्य करताना म्हणजे अक्षरशः पायाला इतक्या जखमा झालेल्या वगैरे, आणि ते नृत्य करायचं. तरी आम्ही त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. पण त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते ज्या पद्धतीने आम्हाला आदिवासी नृत्य करताना दिलेलं, कदाचित त्या आदिवासी नृत्यामुळे ते प्रेम अजून राहिलं की माझं गडचिरोली, चंद्रपूर, अहेरी या भागामध्ये जाताना मला ती नाळ जोडली गेली. कदाचित ते शाळेपासूनची असेल, आणि ती आपुलकी वाटत राहते. पण छान नृत्याचं सादरीकरण झालं, आणि ते सादर करताना देखील आनंद मिळाला. अजून ते फोटो आम्ही जपून ठेवले. तुमची शाळा हडपसर? हा, मी हडपसर, माझं माहेर दौंडचं. आम्ही शिक्षणासाठी हडपसरमध्ये राहिलो. माझी एकत्र कुटुंब पद्धत, एकत्र कुटुंबामध्ये जवळजवळ आम्ही 49 लोक राहायचो, आणि इतक्या मोठ्या कुटुंबामध्ये राहत असताना खूप मोठ्या माणसांमध्ये गोतवळ्यात राहायची सवय लागली लहानपणापासून. आम्ही सख्खे चुलत भावंड, मला 12 बहिणी, 7 भावंड, आणि ह्या सगळ्यांमध्ये जवळजवळ 4थी-5वीला मी येईपर्यंत मला माहित नव्हतं की माझी सख्खी बहीण कोण आहे आणि सख्खे भाऊ कोण, कारण की तो कसं आम्हाला असं इतक्या प्रेमाने सगळ्यांनी जपलं की त्या कुटुंबामध्ये लहानाचं आम्ही मोठं होत गेलो. आणि मला आता असं वाटतं की काय माणसाला हवी असतात, तर कदाचित त्या लहानपणापासूनच्या कुटुंबामध्ये. म्हणून मी आजही शाळा कॉलेजमध्ये गेले, कुठे मला मार्गदर्शनासाठी बोलवलं तर मी आवर्जून विद्यार्थ्यांशी बोलण्याऐवजी मला असं वाटतं पालकांशी बोलावं, कारण की विभक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण वाढताना आता त्यापूर्वी आई रागवली की आजीच्या कुशीत शिरता यायचं, बाबांनी डोळे वटारले तर आजोबांच्या पाठीमागे लपता यायचं. हल्ली कुशीत शिरायला आणि पाठीमागे लपायला जागा राहिली नाही. त्याच्यामुळे संवादाची सगळीच दारं बंद झाली. आता आमच्या हातामध्ये एक मोबाईल आहे, एका हातामध्ये रिमोट आहे टीव्हीचा, आणि आता यंत्र आम्हाला चालवतात माणसांना. त्याच्यामुळे मला असं या विभक्त कुटुंब पद्धतीबद्दल, कशा परिस्थिती असू शकते म्हणून माणसं राहतात, पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वेगळ्या संस्कार वर्गाची गरज पडत नाही. कोणतंही संकट आलं तर सहज कुटुंब पेलावून घेऊन जातं, आणि आयुष्याची लढाई कशी लढायची हे एकत्र कुटुंबामध्ये सहज शिकता येतं. वेगळ्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकाची गरज लागत नाही. वा,
रुपालीताईंच्या मला फार मी प्रभावित होतोय या तुमच्या वक्तृत्वाने, किंवा तुम्हाला ही बोलण्याची तुमचे जे विचार आहेत, घरात आजी आजोबा असण्याचं महत्त्व काय आहे, अति छान पद्धतीने तुम्ही ते सांगितलं. तुम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना एक चित्रपट नक्कीच पाहिला असेल, हम आपके है कौन. हो. मी हा प्रश्न तुम्हाला अशासाठी विचारला की हम आपके है कौन या चित्रपटाचं आणि तुमच्या आयुष्याचं पण काहीतरी साम्य आहे, ते काय आहे नक्की? विनोदजी, आपण उत्तम पत्रकार, लेखक आणि अजून दिग्दर्शक बरंच काही आहे ते तुमच्या प्रश्नावरून कळतं. माझं आयुष्य जरा तसंच आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या बहिणीला जेव्हा चाकणकर फॅमिली पाहण्यासाठी आली त्यावेळेस त्यांनी लग्न ठरवताना मला पाहिलं आणि म्हटलं की आम्हाला आता ही मुलगी द्या. म्हणून हम आपके कोण सारखं आम्ही दोघी बहिणी एका घरात आहोत. बहीण आणि जाऊबाई अशा दोन्ही भूमिका, सख्या बहिणी सख्या जावा आहोत. आणि एका कुटुंबामध्ये आम्ही लग्न होऊन आल्यानंतर राहतोय. आणि जवळजवळ अशी स्टोरी आहे. मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर किंवा ठरण्यापासूनच, झाल्यानंतर म्हणण्यापेक्षा लग्न ठरल्यानंतरच आमचे म्हणजे कुटुंबाची चाकणकर कुटुंब जेव्हा आमच्या बोरटेंकडे आले त्यावेळेस निलेशजींनी जेव्हा मला पाहिलं तेव्हापासून ते माझ्या कॉलेजला किंवा घरी पहिली नजर में प्यार हो. निलेशजी तुम्ही ऐकताय नाही? येस. आणि ते मान्य करतात की हो, म्हणजे मला लग्न केलं तर मी हिच्याशीच करेल असं. आणि त्यांनी त्याच्यानंतर फार हट्ट करत दररोज, आता प्रतिभा त्या घरात गेल्यानंतर लग्न करून आमचं तर नातंच तयार झालेलं होतं, पण मी कधी प्रतिभाकडे गेले नव्हते राहायला वगैरे. तरी सुद्धा निलेशजींचं आमच्या घरी मामांना घेऊन येणं, त्यांच्या काकूंना घेऊन या, चुलत्यांना घेऊन यायचं, असं निलेशजी दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी कोणाला घेऊन यायचे काही निमित्तानं. आणि पण ते घरातून सारखे मागणी घालायचे की लग्न करायचंय म्हणून, आम्हाला फक्त नारळ द्या, आम्ही लग्न करून घेऊ. आणि म्हणून मी आता महाराष्ट्रातील फिरताना सांगते की मुलींना तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहायला सांगा. आपल्या समाजाची मानसिकता अशी आहे की आपण मुलीच्या हुंड्यासाठी पैसे साठवतो. बिचारा बाप मुलीच्या हुंड्यासाठी जमीन विकतो. नाही हुंड्याचे घेतलेले सावकारी पैसे परत करता आले तर बिचाराला गळफास घ्यावा लागतो. ही समाजाची विदारक स्थिती आहे. म्हणून मी सांगते की आता बदला मानसिकता. तिच्या हुंड्यासाठी नका पैसे साठवू, तिच्या शिक्षणासाठी पैसे साठवू. तिला स्वतःच्या पायावर उभं करा आणि इतकं ताकदीने उभं करा की ती जेव्हा सासरी जाईल ना तर ती स्वतःचं आर्थिक अर्थार्जन करायला शिकली पाहिजे. की तिला हुंड्यावरती तिची कर्तृत्व सिद्ध करू नका, म्हणजे लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती तिचा लिलाव मांडू नका. तिला तिचं कर्तृत्व सिद्ध करू द्या. ती जेव्हा सासरी जाईल तेव्हा ती स्वतःच्या अस्तित्वाने जगेल, हुंडाबळी होणार नाही. जो कायद्यानं गुन्हा आहे तरी आम्ही करतो. म्हणून निलेशजींनी सुद्धा मला फक्त नारळ घेऊन लग्न करून आणलेलं. मला अभिमान वाटतो निलेशजींचा. आणि कधीही हुंडा किंवा हे असले विषय घेतले नाही जे मी नाकारले होते सुरुवातीपासून. तसं मला मिळाल्यामुळे मी आनंदाने चाकणकर परिवारामध्ये राहते. वा, आता म्हणजे रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित तसं प्रतिभाताई आणि तुम्ही. प्रतिभाताई म्हणजे आई फार लवकर गेली माझी. प्रतिभाताई म्हणजे माझी बहीण अशी माझी आई आहे. म्हणजे आईच्या सावलीसारखी मला जपते आणि तिने ती जबाबदारी पेलली. एक आईची माया देण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी सुद्धा, आपण आईला बाप होताना पाहतो पण बापाला आई होताना क्वचित पाहतो. तर वडील माझी आई झाली. अगदी डिलिव्हरी रूममध्ये माझे बाबा उभे होते त्यावेळेस त्यांना जाणवलं असेल की आपल्यालाच आता हिची आई व्हायचं आहे. एका वडिलांनी लेकीसाठी बाळंत होताना किंवा त्याच्यानंतर बाळासाठी जे करता येईल एका आईची भूमिका निभावली. त्याच्यामुळं माझी ठाम विचारधारा झाली की आम्ही आई बऱ्याच वेळा बाबा होतो पण बाबाला क्वचित आई होता येतं, कारण की त्याला मातृत्व नसतं. पण मातृत्वाची जिव्हाळा मनापासून जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो आई म्हणून किती चांगलं निभावू शकतो. क्या बात. आपण बाबावरती कमी लिहितो, बाबावर कमी बोलतो, बाबा आई होईल का नाही म्हणून कमी सांगतो. पण मी माझ्या बाबांना जवळून पाहिलं, आजही आई म्हणून सांभाळलं. कदाचित त्या प्रत्येक वेळेस माझ्या आयुष्याच्या अनेक क्षण आहेत, दुःखाच्या क्षणामध्ये कधीतरी कोपऱ्यात उभं राहून
डोळ्यातले 2 अश्रू गळताना मी लांबून पाहिलं. सुखाच्या क्षणात सुद्धा त्या गर्दीमध्ये आनंद अश्रू वाहताना मी बाबाचे पाहिले. कदाचित त्या क्षणाला माझ्या बाबाला वाटतं की हिची आई असते, कदाचित तिने घट्ट मिठी मारली असते, पण बाबा म्हणून मिठी मारता येत नसेल, पण ते 2 अश्रू वाहतात, क्षणात आनंदाचे असतात, सुखाचे असतात. त्यावेळेस फार गलबलून येतं की आई नाहीये पण ते जग माझं बाबापाशी. क्या बात आहे बाबा. तुमची लेक बघा तुमच्याबद्दल कसं बोलतीये. असा बाबा मिळणं आणि बाबाला देखील अशी कर्तृत्ववान मुलगी मिळणं. तर रिक्षात मी जायचे आणि पाठीमागून वडील किंवा भाऊ गाडीवरती परत यायचे पाहायला. मला रिक्षा वर्गात सोडायची, म्हणजे वर्गाच्या पायरीपाशी सोडायचे. येताना परत मी रिक्षाने यायची. 12वीपर्यंत मला रिक्षा होती. मी हट्ट करून 11वी सायकल घ्यायला लावली. तर सायकल मी माझ्या हौशेसाठी सायकलवरून, बाकीच्या मैत्रिणी जातात म्हणून मी शाळेत सायकलवरून जायचे, तरी भावाची गाडी पाठीमागे असायची बघायला. म्हणजे त्या लोकांना भीती होती. कदाचित जसं सौंदर्य आपण म्हणतो ना वरदान, त्याच्यापेक्षा तो जास्त शाप असायचा. ही समाजाची मानसिकता होती. ती घरातल्यांना तो जास्त धोकादायक होतं, कारण की त्यांना भीती वाटायची. आणि आत्ताचा काळ जसा आहे तसाही त्या काळात असायचं. त्याच्यामुळे त्रास देणाऱ्यांची संख्या तर असायचीच, किंवा मागं वगैरे असं ते. त्याच्यामुळे ती असं जपत राहायची. तर आई कंटिन्यू, म्हणजे ती बरोबर असणं, कंटिन्यू बरोबर असायची. नाश्त्याला, जेवायला, सकाळी लवकर उठणं, तिला माझं उरकणं, मी तयार होणं, शाळेत जाताना माझी बॅग भरणं, तर तिचं ती इतकी प्रेमाने सगळ्या गोष्टी करायची. कुठं चिडचिड नाही, काही नाही. सगळी घरातली कामं बाजूला ठेवून, तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये होत्या. मी जाईपर्यंत तिचं मला, मी रिक्षात बसून द्यायची, तर मी रिक्षा पूर्ण कॉर्नरवरून जाईपर्यंत ती दरवाजात उभी असायची. परत माझी जेव्हा रिक्षा यायची तेव्हा ती समोरच उभी दिसायची. एकही दिवस माझ्या शालेय जीवनातला मी घरी येईपर्यंत ती मला समोर दिसली नाही असं कधी झालं नाही. म्हणजे इतकी अफाट प्रेम करायची. तिचं माझं जे नातं होतं ते तिला ते सण व्हायचं नाही. ती मला भेटायला आली आणि भेटताना तिला ती सवय लागली की आपलं लेकरू आता लग्न होऊन गेले, तरी प्रतिभाकडेच होते मी, प्रतिभा होती आधी, तरी सुद्धा तिला फार तिथं होतो. पण जाताना आपल्या हायवेला त्रिमूर्ती गार्डनच्या समोर ट्रकनी धडक दिल्यामुळे जागच्या जागेवर ॲक्सिडेंट झाला आणि अर्धा तासच माझ्यापासून गेली आणि अर्धा तासामध्येच ही घटना घडली. तर मला इतकं धक्कादायक होतं की मला जेव्हा घरातल्यांनी तिथं घेऊन गेले की असा ॲक्सिडेंट झाला आहे वगैरे म्हणून, तर माझी ती मानसिकता, ती नाही ही मानसिकता नव्हती. मी 10 दिवस कोमात होते. मी तिच्या मैतीलाही नव्हते, 10वीलाही नव्हते. म्हणजे डॉक्टर म्हटले कदाचित आम्हाला वाटत नाही ही पहिल्यासारखी होईल म्हणून. मेंटली पूर्ण डिस्टर्बन्स होतं. 1-1.25 महिना मी त्या सिच्युएशनला होती की मला माणसं कळत नव्हती, किंवा ती मानसिकताच नव्हती की आई नाही आहे, म्हणजे माझं जगच नाही आहे असं. म्हणजे त्या सगळ्या सिच्युएशनमधून जाताना माझ्या घरातल्यांनी मला ज्या पद्धतीने सावरलं की वडिलांनी, आईची आई, वडिलांची आई, आज्या माझ्या दोन्ही बरोबर, वडील, बाकीचं माझा गोतावळा, हे सगळं सावरता सावरता त्या सगळ्या लोकांमुळे कदाचित मी यातनं बाहेर पडले. पण मग वडील माझ्याबरोबरच राहिले काय, की काही म्हणून त्यांना की हिला ही ज्या पद्धतीने सांभाळलं होतं. इतकंच काय, माझी आई स्वभावाला इतकी प्रेमळ आणि शांत होती की आई असताना आमच्या घरी दररोज एक गाय यायची. ती त्या गाईला भाकरी वगैरे द्यायची. ज्या दिवशी आईचा ॲक्सिडेंट झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ती गाई यायची बंद झाली. म्हणजे आम्हाला आश्चर्य ह्याचं वाटलं त्या गाईला, कारण की तिचा अंत्यविधी गावाला झाला. आईचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर दौंडला अंत्यविधी झाला. आम्ही हडपसरला गेलोच नाही, आम्ही हडपसरला राहत होतो. पण दुसऱ्या दिवसापासून सुद्धा ती गाई वासराबरोबर यायची तिच्या, ती सुद्धा यायची बंद झाली. मग ती गाई परत आली नाही कधी आमच्याकडे. म्हणजे त्या इतक्यात प्रेमळ भावनेने, म्हणून आज खूप महाराष्ट्रात जेव्हा फिरतो किंवा मी शाळा कॉलेजमध्ये आवर्जून सांगते, जगातलं सगळं सुख तुम्हाला मिळेल, पण आई वडील आहेत तो त्यांचा स्पर्श परत कधी मिळत नसतो. जितकं त्या स्पर्शाला मिठी मारता येईल. माझी ही भावना आहे. आज माझा मुलगा एवढा मोठा झाला, पण मी आवर्जून कुठे तो बाहेर चालला, बाहेरून आला, मी बाहेर जायचं असेल तर तो मला घट्ट मिठी मारतो. मी आजही त्याला मिठीत घेते किंवा तो माझ्यापेक्षा उंच आहे, माझ्यापेक्षा मोठा झाला, आणि आजही, कारण की तो मिठीतलं प्रेम जगात कुठंच नाही मिळणार. आणि मला माहिती आहे आई म्हणून जरी बाकीच्या, अरे तू, आणि त्याचे छोटे भाऊ अंड वगैरे त्याला चिडवतात, तू एवढा मोठा झाला तरी अजूनही आईच्या मिठीत, तर त्याला काही वाटत नाही ते, कारण आईची मिठी लेकरासाठी किती मोठं झालं तरी आई आईच असते, लेकरू लेकरूच असतं तिच्यासाठी. आणि कदाचित
ती मिठीमध्ये एवढी ताकद असेल की बाहेरच्या मिठ्यांची गरज पडणार नाही. म्हणून दिवसातून 2-3 वेळा आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो, कधी कधी आता आज माझी त्याची भेट नाही झाली, कालही नाही झाली. मी रात्री उशिरा दौऱ्यावरून आले, आज सकाळी बाहेर पडताना तो लवकर बाहेर पडला. पण आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आमची मिठी ही 1 मिनिटं तरी आम्ही एकमेकांच्या मिठीत असतो. कदाचित पाहणाऱ्याला असं वाटत असेल एवढा मोठा मुलगा आहे, आईच्या मिठीत आहे, पण ती मिठी माझी त्याला प्रेमाची ऊब देणारी आहे, त्याला तू लढ म्हणणारी आहे, तू चुकला तरी मी बरोबर आहे परत सावरण्याची आहे. म्हणून मला असं वाटतं की वयात येतो आपण बऱ्याच वेळा मुलांना अंतर देतो किंवा फारसं बोलत नाही, ते संवाद होत नाही, तसं आमच्यात होत नाही. अगदी मासिक पाळी कशी येते हेही मी त्याला समजून सांगितलं. क्या बात आहे. म्हणजे हे सांगण्याची गरज आहे. त्याला बसून मी दाखवलं की मासिक पाळी अशी येते, मासिक पाळीमध्ये असा त्रास होतो, तू जरी मुलगा असला तरी समजून घे. तो त्याच्याशी बायकोशी तर वागेलच, पण त्याला कळलं पाहिजे की काय बदल असतात शरीरातले आणि आम्ही कोणत्या गोष्टींना फेस करतो. मग मला आता त्याला सांगायला काही वाटत नाही की नाही मला आता थोडंसं माझे पिरियड्स चालू आहेत, मला त्रास होतो, तू करशील का, तर तो करतो. मला असं वाटतं हे बोलणं गरजेचं आहे, कारण की आम्ही म्हणतो आम्ही फार सुधारलो, पण त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि त्रास होतात आम्हाला, आमच्या शरीरामध्ये बदल होत असतात. आम्ही ते झाकून ठेवण्यापेक्षा आम्हाला काय त्रास होतो हे घरातल्यांना जरी सांगितलं तर ते समजावून घेतील. म्हणून मला असं वाटतं की बोलणं गरजेचं आहे, चर्चा होणं गरजेचं आहे. आणि आता तोच म्हणतो हल्ली की तुला त्रास होत असेल तर मला सांग, मी तुझं काम करतो. म्हणजे हे अपेक्षित आहे. किती छान. आणि ते करावं आई म्हणून किंवा बोलावं असं मला वाटतं. सगळं मी कायम म्हणते, नागरिक शास्त्राची पुस्तकं शिकलो किंवा सगळ्या पुस्तकामधलं ते ज्ञान मिळेल, वाचून शिकता येईल, पण आयुष्य लढायचं कसं हे कुठल्या पुस्तकाने नाही शिकवलेलं. आयुष्य जगायचं कसं नाही शिकवलं. नागरिक म्हणून तुम्ही जरूर शिकाल, पण सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला ते घडवावंच लागेल आणि ते घरातून द्यावं लागेल. वा, रुपाली चाकणकर यांच्यातली ही आई. आणि रुपाली चाकणकर आईबद्दल बोलताना शेवटी त्याही एक मनुष्य आहे, माणूस आहे. जरी नेत्या असल्या तरी त्यांना सुद्धा आई आहे आणि ती आई त्यांच्या हृदयात आहे. आज आई कुठेही असेल पण आज आई रुपालीताईंच्या हृदयात आहे. आणि तेच संस्कार मुलाला देणाऱ्या रुपालीताई. मला आता पुन्हा वैभवच्या 2 ओळी आठवल्या. वैभवनी आईबद्दल फार छान लिहिलंय, ही ओळ तुम्हाला नक्की आवडेल. बघा तुम्ही, आई कायम मुलांना खाऊ घालते, नवऱ्याला खाऊ घालते, मोठ्यांना खाऊ, सगळ्यात शेवटी ती आई जेवते. असं बऱ्याचदा पाहतं की बघते सगळ्यांना व्यवस्थित पोट भरतंय ना, तर त्याच्यावर वैभव असं लिहितो, ठेव बाजूला तुझ्यातील देव आई, ठेव बाजूला तुझ्यातील देव आई, जेवले सगळे तू जेव आई. असं वैभव लिहितो. तर आईवरून ते मला कायम असं वाटतं, आई असतेच माझ्या आजूबाजूला कायम, दररोज स्वप्नात येऊन निराधारा घालते ती कायम. म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला जाणवतं आपल्याला आपली आई बरोबर आहे, तिची आठवण होते. फार सुंदर देखणं रूप होतं तिचं. पण प्रत्येकाची आई म्हणजे कोणीही असू दे, बरोबर जरी नसेल तरी तू स्वप्नात बरोबर दिलेली शिकवण, तिचे विचार असे बरोबर राहिले तरी असं वाटतं आई बरोबर आहे. म्हणून मी सांगतानाही सांगतेच, पण मी सोहमलाही सांगते की कुठलाही आयुष्यात निर्णय घे, कुठलाही. ज्या शाळा कॉलेजमध्ये जाईल तेव्हाही मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगते, कोणताही निर्णय घ्या, कसाही घ्या, कोणत्याही क्षणाला घ्या, कोणत्याही परिस्थितीत घ्या, पण तो निर्णय घेण्या अगोदर एकदाच आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा. आयुष्याचा कोणताच निर्णय कधीच चुकणार नाही. राजकीय व्यासपीठावर तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतातच, पण हल्ली बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये किंवा तरुणींच्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं. तर अशा या तरुणींना तुम्ही नक्की काय मार्गदर्शन करता? आजचे तरुणी ज्या वयामध्ये आहेत, ज्या पायऱ्यांवरून ते चालले तिथं कधीतरी विनोदजी आपणही होतो. हो, येस. शेवटी तरुणाई ही मोरपंखाचे दिवस असतात, फुलपाखऱ्याचे दिवस असतात, त्यांनी ते जगावेत, आनंदाने जगावेत. शेवटी ताजमहाल माझ्यासाठीच आहे, कोणतंही प्रेमगीत विरहगीत माझ्यावरतीच लिहिले असं वाटण्याचे हे दिवस आहेत आणि ते असावेत. आकाशातले नक्षत्राचे तारे हे माझ्यासाठीच आहेत असं वाटण्याचे निखळ दिवस, ते निखळपणा जपावा. पण आजच्या तरुणाईला मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आपण ज्या स्वप्नांसाठी येतो ती आईवडिलांची स्वप्न आपल्याबरोबर असतात, ज्या ध्येयांसाठी येतो त्याच्याबरोबर आईवडिलांची ध्येय असतात. आणि कधीतरी एखाद्या दिवाळीची साडी घ्यायची राहिली तर आईमध्ये राहू दे, माझ्या लेकीसाठी नवीन फ्रॉक मला घेता येईल, नवीन ड्रेस मला घेता येईल. पायातला चपलेचा अंगठा तुटला तरी तो बाबा म्हणतो राहू देत, शिवून घालेल परत, नवीन नको, माझ्या लेकराला नवीन बूट घेता येईल.
आई आणि वडिलांची जी स्वप्न असतात ती आपल्यावरती आपल्या स्वप्नांबरोबर बांधलेली असतात. त्यांना वाटतं माझ्या लेकरांनी गरुड पंखाचं बळ घेऊन उंच उडावं. म्हणून आयुष्यात मध्ये कोणतेही निर्णय घ्या, मित्रमैत्रिणींबरोबर बसताना जे चेष्टा मस्करी करतो, टिंगलटवाळी करतो, कुणाची तरी आपण छेड काढतो, सिगारेटचा एखादा धुरामध्ये आपण ती स्वप्न विरून जातात की काय असं वाटतं, एखादा पेक घ्यायला मित्रांबरोबर बसतो. पण आयुष्याचा कोणताही निर्णय घ्या, कोणत्याही क्षणाला घ्या, कोणत्याही परिस्थितीत घ्या, पण एकदा त्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. महाराष्ट्राच्या येणाऱ्या या सगळ्या तरुण पिढीला रुपालीताई अशा विचारांचं मार्गदर्शन जर लाभलं तर महाराष्ट्राचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. मला नक्की आनंद वाटतो. ह्या तरुण तरुणींच्या व्यतिरिक्त तुम्ही सध्या अनेक एका विधायक उपक्रमाने चर्चेत आहात आणि मला वैयक्तिक तो उपक्रम खूप आवडला. आता मी मुलाखत तुमची घ्यायला येताना माझ्या घरातून माझ्या पत्नीने मला असं सांगितलं की रुपालीताईंना नक्की माझा निरोप दे की तुम्ही एक शब्द शासनाला आता मान्यतेसाठी दिलाय, म्हणजे विधवा स्त्रियांसाठी तुम्ही विशेष करून जे काम करताय, मला त्याबद्दल ऐकायला आवडेल. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर विनोदजी मी माझं पहिलं पत्र महाराष्ट्र शासनाला लिहिलं, ते शक्ती विधायक मंजूर होण्याबाबत. त्याबद्दल मी शासनाला मनापासून धन्यवाद देईन. दुसरं पत्र माझं होतं ते ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करावेत बालविवाह आणि विधवा प्रथाच्या विरोधात. कारण की हा महाराष्ट्र मी खूप जवळून पाहायला फिरले, वाड्या वस्त्यां पाड्यांपर्यंत गेले, आदिवासी महिलांमध्ये जाऊन राहिले, धुळे, जळगाव, नंदुरबारच्या त्या पाड्यांमध्ये जाऊन त्या महिलांचं जीवन जवळून पाहिलं. आपण पुणे शहरात राहतोय, शहरी भाग जीवन जगतोय, अतिशय चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगत असताना जेव्हा आदिवासी पाड्यांवरच्या महिलांचं जीवन पाहिलं तेव्हा अंगावरती अक्षरशः शहारे येतात. अंगावर फारच पुरेसे कपडे नसताना सुद्धा मासिक पाळीमध्ये त्यांनी कसा कपडा वापरावा नाही त्यांच्याकडे. हे आयुष्य जगत असताना खरं तर समाजाचे अजूनही खूप सारे प्रश्न आहेत. आजही आमच्या चांद्रयान चंद्रावर गेला, आम्हाला अभिमान आहे, कौतुक आहे. त्या यान यशस्वी करण्यामध्ये आमच्या 54 महिला होत्या, त्यांचंही मला मनापासून कौतुक वाटतं. आमच्या चांद्रावर हजारो लाखो किलोमीटरचा प्रवास करून बाहेर पडलं त्या पृथ्वी तलावरून, पण अजूनही आमच्या मनातला विचार मेंदूत आणि डोक्यात प्रत्यक्ष उतरवताना आम्हाला काय इतकं अंतर पार करावं लागतंय हाही प्रश्न आहे. यामध्ये विधवा महिलांचे प्रश्न फार मोठे आहे. प्रत्येक ग्रामसभेमध्ये विधवा प्रथेचे ठराव मंजूर करा म्हणून शासनाला पत्र दिल्यानंतर त्याचा मी पाठपुरावा करते. जवळजवळ 5,500 ग्रामपंचायतीने हे ठराव मंजूर करून मला पाठवले. माझ्या स्वतः खडकवासला मतदारसंघामध्ये 29 ग्रामपंचायती आहेत. माझ्या 29च्या 29 ग्रामपंचायतींनी विधवा प्रथाचा ठराव मंजूर केलेला आहे. आम्ही त्यांना प्रसिद्धीपत्रके दिले. मला कौतुकाने सांगावं वाटतं, माझ्या खडकवासला मतदारसंघामध्ये पतीचं निधन झाल्यानंतर माझ्या त्या माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसलं जात नाही, याचा मला अभिमान आहे. क्या बात आहे. आणि याच्यासाठी आम्ही विधवा महिलांचं खरं तर हा शब्द त्यांच्यासाठी वापरू नये, त्यांना पूर्णांगिनी म्हणावं म्हणून मी शिफारस पत्र शासनाला दिले. कारण की पती असताना आपण तिला अर्धांगी म्हणतो, पण पती गेल्यानंतर तिला पूर्ण जबाबदारी पेलावी लागते. म्हणजे खऱ्या अर्थानं ती आई होते, वडिली होते, म्हणजे ती पूर्णांगिनी म्हणूनच जगते. आणि पतीच्या निधनानंतर तिला समाजाची अवहेलना पेलणं, हा समाज नजरेने तिच्याकडे पाहतो, तिच्या भावभावना बाजूला ठेवणं, मुलांसाठी खस्ता खाणं, पदर कमरेला खोचून रडायचं नाही लढायचं म्हणत तिचं आयुष्य जगते. आणि या सगळ्यामध्ये तिचा प्रवास फार वेदनादायक असतो. आज ही समाजाची मानसिकता बदललेली नाही. ही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी मी स्वतः अनेक भागामध्ये जाते. आता आपण पाहतोय मकर संक्रांत सप्तमी हा हळदी कुंकवाचा सण. या हळदी कुंकवाच्या दिवसांमध्ये आपल्या समाजाची मानसिकता अशी असते की फक्त आपण 10 घरांना आमंत्रण देतो, 11वं घर सोडतो, परत 12व्या घरापासून. त्या बिचारीला विचारलं तू ते घर का सोडलं, का गाळलं, तर ती म्हणते तिथं विधवा राहते. ही आमच्या समाजाची मानसिकता. विधवा महिलांना आपण हळदी कुंकवाचा मान देत नाही. पण कोविड कालावधीमध्ये 85,000 पुरुषांच्या मृत्यूची नोंद झाली. आता या 85,000 पुरुषांचे मृत्यू झाले, यामध्ये त्या बिचाऱ्या महिलेचा काय दोष? काहीच दोष नाही. मग तिला आपण विधवा की सधवा हा ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? मग तिला पतीच्या निधनानंतर ती लढाई लढतीये, कुटुंब सावरतीये, मुलांना मोठं करतीये, त्यांच्यासाठी आयुष्याच्या खस्ता खातीये, संघर्ष करतीये. उलट तिला जगण्याचं आत्मबळ आपण दिलं पाहिजे. कदाचित पती नाहीये, पण ही लढाई लढण्यासाठी तिच्या कपाळाच्या कुंकवाचं तिला साथ मिळेल. कदाचित त्या अलंकाराकडे पाहून तिला जगण्याची जिद्द मिळेल. आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाताना काल सायंकाळी मी इंदापूरच्या निरगुडे गावामध्ये होते. 600-700 महिला उपस्थित होत्या आणि जवळजवळ वयाच्या 60-70 पार केलेल्या
ज्या महिला होत्या पती निधनानंतर ज्यांच्या कपाळावर कधीही कुंकू लागलं नव्हतं, काल त्यांना आम्ही हळदी कुंकाचा मान दिला. गठ्ठ मिठी मारत त्यांनी स्वतःच्या अश्रूंना वाट करून दिली आणि सांगितलं, ताई मोठ्या हिरा मोत्याचा अलंकार दागिना नसता मिळाला तरी चाललं, पण तुम्ही दिलेली हळदी कुंकाची 2 बोटं आम्हाला लढण्याचं जगण्याचं बळ देतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा समाज आम्हाला त्यांना नजरेने पाहणार नाही, जेणेकरून आम्हाला जगण्याची ताकद मिळेल. खरं तर मला विनोदजी असं वाटतं, आजही समाजात ह्या गोष्टींची फार गरज आहे. आणि विशेष म्हणजे आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असताना महाराष्ट्राची ही मायमाऊली मला फार मोठ्या प्रमाणात साथ देतीये. एक वेगळा विचार आपण मांडतोय, तो विचार समाजामध्ये रुजला जातोय, स्वीकारला जातोय आणि ह्याचं एक आत्मिक समाधान आहे. पण मग हे सगळं करत असताना रूढी परंपरांच्या विरोधात तुम्ही जाताय, असा प्रवाह अंगावर येईल अशी भीती नाही वाटत का? 250 वर्षापूर्वी सावित्रीमाई त्या प्रवाहाच्या विरोधात गेल्या आणि त्यांना ह्या सावित्रीमाईचा लढा हा विचार चालू असताना त्या व्यक्ती आत्ता नाहीत 250 वर्षापूर्वीच्या, पण ती प्रवृत्ती आजही आहे. माझी लढाई व्यक्तीच्या विरोधात नाही, माझी लढाई प्रवृत्तीच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना माझ्यावरती चिखलफेक होणार आहे आणि ती झाली तरी मला त्याची फिकीर नाहीये, कारण की कधीतरी माझ्या समोर उभे राहून माझ्या विरोधात बोलणारे आज माझ्या पाठीमागे उभे राहून मला साथ देतात. ही माझी जीत आहे. आणि या जीतमध्ये मी 2008 साली पहिला विधवा महिलांसाठी हळदी कुंकू ठेवला, तेव्हा 20 ते 25च महिला होत्या. आणि परवा माझा स्वतःचा हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला, बसायला जागा नव्हती, हजारोच्या संख्येने महिला होत्या. ही लढाई माझी 16 वर्षाची इथपर्यंत आली. आज मला काही वाटत नाहीये. विचार तुमचा कोणताही असू दे, तो खरा की खोटा हे सांगण्याचा आणि तो निर्णय माझा योग्यच होता ही पटवण्याची धमक तुमच्यामध्ये पाहिजे. तो पटवून देता आज एकदा समाजाला की निर्णय तुमचा योग्य होता की समाज तुमच्या बरोबर येतो. म्हणून मला असं वाटतं की कोणताही विचार हा कमकुवत नसतो, तो मांडताना तुम्हाला तो शाश्वत रीतीने मांडता आला पाहिजे. आज मी माझा विचार मांडते, मला रूढी परंपरा, मी कधी वड पूजलेला नाही, वड पौर्णिमा, उपास तापास वैकल्य काही करत नाही. माझे पती माझ्यासाठी पुजतात, वडाची पूजा केली बिचाऱ्यांनी ह्यावेळी. 7 जन्म हीच बायको मिळाली. पण नाही बायको मिळावी म्हणून नसेल केली असं मला वाटतंय. त्यांनी कदाचित तू तुझ्या कर्तृत्वावरती आली. मी त्यांना विचारलं, तुम्ही वडाची पूजा केली, म्हणजे मला माहित नव्हतं, मी प्रवासात होते आणि मग मला नोटिफिकेशनला येत होतं की आपल्या पतीसाठी यांनी वडपौर्णिमा केली. मी ते ओपन करेपर्यंत मला उतरायचं ठिकाण आलं, मी उतरले, गडबडीत राहून गेलं. परत गाडीत असल्यानंतर परत ते नोटिफिकेशन बातम्या येतं. म्हणून मी ओपन करून पाहिलं की कोण बघू तरी कोण इथे महाशय आपल्या पतीसाठी पूजा करतात. म्हणून मी ते ओपन केला व्हिडिओ. तर हे आमचेच पतिराज म्हणजे ते पूजा करतात. माझी फॅमिली इकडची पण मोठी आहे, माझ्या बाकीच्या जाऊबाई वगैरे होत्या, त्यांना सांगत होत्या आता हळदी कुंकू, आता हे करा ते करा. आणि ते सगळं मी पाहिल्यानंतर फोन केला की तुम्ही कशी काय आज पूजा केली. ते म्हटले मला असं वाटलं की तुझ्यासाठी पूजा करावी, वडपौर्णिमा आहे तर. पण म्हटले तुम्हाला असं वाटलं नाही की लोक काय, तुमचा फ्रेंड सर्कल एवढा मोठा, तुमचे लोक नातेवाईक काय म्हणतील. तेव्हा नाही वाटलं, कारण की तू तुझ्या कर्तृत्वाने आली. 7 जन्म मिळावी म्हणून नाही, पण तू तुझं कर्तृत्व करते, त्याचा सन्मान करण्यासाठी मी वडपौर्णिमा केली. म्हणजे मी म्हणणार नाही प्रत्येक व्यक्तीला बाबत की तुम्ही असंच करा, पण आपल्या घरामध्ये ती स्त्री फार कष्ट घेऊन एक तर तिचं माहेर सोडून, बऱ्याच वेळा आपल्याकडे अशी पद्धत आहे की पत्रिका जुळली नाही तर त्या मुलीचं नाव सुद्धा बदलतो. वडिलांच्या जागेवरती नवऱ्याचं नाव लावते, सासरचं नाव बदलून येते. म्हणजे सासरी येताना नावासहित ती पूर्ण बदलून येते, एका अनोळखी कुटुंबामध्ये येते, स्वतःची संपूर्ण ओळख मागं सोडून येते आणि क्षणात ती त्या सासरच्या लोकांची होते. केसापासून पायाच्या नखापर्यंत ती बदलून जेव्हा सासरी येते तेव्हा सासरच्या प्रत्येकाला आपलंसं करण्यासाठी जीवाचं रान करते. आणि हे सगळं करत असताना त्या पूर्ण कुटुंबाला आपलं म्हणून स्वीकारणं, त्यांना आपलं म्हणून मानणं, त्यांच्यासाठी आयुष्य तिला पणाला लावायचं असतं, सर्वस्व म्हणून पतीच्या भावभावना सांभाळणं, हे सगळ्यांमध्ये तिला जर तो सन्मान दिला तर काय म्हणजे मला असं वाटतं तिला सन्मान तो दिला. आणि आपण सुरुवात घरापासून केली तर समाज बदलायला वेळ लागत नाही. समाजाला काही सांगण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट केंद्रबिंदू म्हणून जर आपण केली तर परीख म्हणून समाज आहेच, पण मग आपण केंद्रबिंदू म्हणून प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी या मताशी मी आहे. आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टी मी माझ्या घरापासून सुरुवात केलेल्या आहेत. विधवा आपल्या कुटुंबात किंवा नातेवाईकात कोणी आहे, लग्न समारंभ? गेल्या वर्षीचीच गोष्ट असेल विनोदजी, माझे एकत्र कुटुंब पद्धत मी तुम्हाला सांगितलं तसं माझे 6 नंबर ते काका अचानक गेले आणि माझ्या घरामध्ये आम्ही गेलो. म्हणजे तसं तुम्हाला माहिती आहे माझं असं ग्रामीण भागामधलं घर वगैरे सगळं. तर त्याच वेळेस अग्नी द्यायच्या अगोदर
मी सगळे आमचा गोतावळा फार मोठा सगळा होता. पण मी त्या क्षणाला पुढे येऊन त्यांना सांगितलं की आपण काकूच्या कपाळाचं कुंकू कोणी पुसायचं नाही, बांगड्या फोडायच्या नाही. आणि जो आपण म्हणतो आपल्याकडे एक विदारक पद्धत आहे की महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याचा मणी काढून त्या मृत व्यक्तीच्या मुखात दिला जातो आणि मग शेवटचा अग्नी दिला. तर मी त्यांना सांगितलं असं काही करू नका आणि गळ्यातलं मंगळसूत्र तोडू नका. तुळशीचं पानसुद्धा तितकंच पवित्र आहे, ते मुखात अग्नी द्यायच्या अगोदर द्या आणि अलंकार आहे तसेच राहू देत. क्षणात सगळ्यांनी मान्य केलं आणि माझ्या काकांना शेवटचा अग्नी देताना मुखात तुळशीचं पान दिलं. काकू माझी त्यावेळेस तशी होती, मी तिला आज वर्षानंतर काका गेल्यानंतरही पाहते. तिच्या कपाळाचं कुंकू, हातातल्या बांगड्या, गळ्यातलं मंगळसूत्र, पायातली जोडवी, मला समाधान वाटतं. कदाचित तिला त्या अलंकारांबरोबर जगत असताना, पतीबरोबर जगत असताना तो आत्मविश्वास आहे की मी माझ्या आयुष्याची लढाई लढेल. क्या बात आहे. बऱ्याचदा लग्नामध्ये हळद लावताना सुद्धा विधवा महिलांना मागे ठेवलं जातं. आपल्या ती पद्धत आहे. आपण समाजामध्ये धार्मिक कार्यामध्ये विधवा महिलांनी हळदी कुंकू लावू नये किंवा स्पर्श करू नये असं साधारणतः आपल्या समाजात चालतं. पण यामध्ये मला आश्चर्य वाटतं, नैवेद्याला जे नैवेद्य दाखवला जातो त्याचा स्वयंपाक मात्र विधवेकडून करून घेतला जातो आणि आतमध्ये फक्त ताट बाहेर येईपर्यंत ती चालत नाही. शेवटी मुलं लहान असताना जर पतीचं निधन झालं तर तिला मुलांना वाढवणं, त्यांना शिक्षण देणं, कुठेतरी काबाड कष्ट करावं लागतात, काम करावं लागतं आणि मग मुलांच्या शिक्षणासाठी हे सगळं करत असताना आयुष्याचा प्रवास ती स्वतःच्या सगळ्या भावना बाजूला ठेवते आणि मुलांसाठी खस्ता खात असते. जेव्हा मुलं त्यांच्या नोकरीला लागतात, सेटल होतात, लग्नविधी होतात, अशा वेळेस लग्नाच्या वेळेस स्वतःच्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा त्या माऊलीला आपण हळदी कुंकू लावायचा मान देत नाही. हळद चालू असताना ती कुठेतरी कोपऱ्यात उभी असतात आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात की माझी लेकराची हळद चालू आहे, मी हळद लावू शकत नाही. पण मी माझ्या घरामध्ये माझ्या नणंद त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या जागेवरती कामाला लागला किंवा ते केलं. माझी बहीणही आहे की पतीच्या निधनानंतर मिस्टरांचा सगळा व्यवसाय तिने सांभाळला. तर मी आवर्जून त्या मुलाच्या लग्नात की सगळ्यांना बाजूला सरून नंदीला बसवलं आणि सांगितलं सगळे हळदी कुंकू आणि त्यांची ओटी भरण्यापासूनचे सगळे विधी त्यांनाच करू द्या, कारण की जगामध्ये आईच्या आशीर्वाद इतके दणकट बळकट आशीर्वाद कोणाचेच असू शकत नाही. आईचे आशीर्वाद असेल तर संकटही असेच पसार होते. त्याच्यामुळे माझ्या घरापासून ह्या सगळ्या मी प्रथा सुरू केले. त्याच्यामुळे मी समाजात ठामपणे सांगू शकते की आपण करूयात. आणि ही लढाई लढताना तर माझ्याबरोबर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या खूप महिला भगिनी साथ देतात. आपल्यासारख्या अनेक जणांनी मला साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे शेवटी टीकाकार असलाच पाहिजे, दुरुस्ती करता येते आणि ते असावेत. पण मला हे आवडलं तुमचं की आज आपण चंद्रावर जातोय, म्हणजे तंत्रज्ञानामध्ये एवढी प्रगती केली, विचारांमध्ये कधी प्रगती करणार. आणि छान आहे तुमचा हा उपक्रम, मी लक्षात ठेवीन. आता यापुढे मलाही आजूबाजूला नात्यात संबंधात असं कधी जर विषय आला की अरे सवाष्णच्या वेळेला किंवा हळदी कुंकाच्या ह्याच्यामध्ये, तर मी जरूर सांगेन. मला जिथे जिथे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवतात, आता आम्ही स्वतः कार्यक्रम घेतो, मी महाराष्ट्रात फिरते, मी त्यांना आधी प्रश्न विचारते, तुम्ही विधवा महिलांना सन्मान देणार का? त्या हो म्हणतात किंवा देणार असेल तरच मी येईल. मग ते आवर्जून म्हणतात ताई येणार आहेत तर आपण कार्यक्रम करू. आणि मग असा आमचा कार्यक्रम करत 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 आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आमचं जाळं पसरलं गेलं आणि तो सन्मान त्या माऊलींना मिळाला. कधी भावना जाणून घेताच आल्या तर निश्चितपणे समाजाने या महिलांच्या भावना जाणून घ्याव्यात, कारण की जगण्याची लढाई तर जडतच असतात, पण त्यांना ज्या पद्धतीने हिणवलं जातं ते वेदनादायक असतं. त्यांच्यासाठी आम्ही काम करतो, तृतीयपंथांसाठीही मी काम करते. पुण्यामध्ये आपण पाहिलं ससून हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केला आणि हे जवळजवळ मी 2014-15 पासून करत होते. पण त्यावेळेस माझ्याकडे हे पद नव्हतं किंवा तितका अधिकार नव्हता, त्याच्यामुळे करता येत नव्हतं. पण ते करता आलं. आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते उद्घाटन करत हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा वॉर्ड तृतीयपंथांसाठी आम्ही खुला केला. त्याचं मला समाधान आहे की मी या पदावर असताना मला तृतीयपंथांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा देण्याचं काम करता आलं. वा. स्वतःच्या घरापासून समाज प्रबोधनाचं काम करणाऱ्या रुपालीताई चाकणकर यांच्याशी आपण गप्पा मारतोय. आता मी थोडे वेगळे प्रश्न विचारतो. रुपालीताई, महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना महिलांचे अनेक प्रश्न तुम्ही हाताळता किंवा तुमच्यापर्यंत ते प्रश्न येतात. सेलिब्रिटींचे पण खूप प्रश्न तुमच्या समोर आलेले आहेत. म्हणजे गौतमी पाटीलच्या प्रकरणामध्ये असेल किंवा उर्फी जावेदच्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने ते सगळं हाताळलं ते मला ऐकायला आवडेल. ह्याच्यामध्ये उर्फी जावेद किंवा हे कोणी बाकीचे सगळेच कलाकार असतात. कला ही कला असते, ते सादरीकरण करत असतात, हा एक भाग. दुसरा भाग की कोणी काय घालावं
कोणी काय घालू नये, कोणी काय बोलावं, मुळातच हे आता पाठीमागे पडले. पुन्हा एक मनुस्मृती घेऊन यायची आहे का काय, हा विचार एका समाजाचा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, घटना दिली, संविधान दिलं, आणि त्या संविधानाच्या अधिकारानुसार तुम्ही मी जगतोय. त्याच्यामुळे कुणाचा अधिकार आपण नाकारू शकत नाही. कायद्यामध्येच तरतूद आहे कोणी काय घालायचं, आणि ते कपडे घालत असताना यामधून कोणतंही अश्लीलतेचं दर्शन होऊ नये अशा पद्धतीच्या कायद्याची तरतूद आहे. त्याच्यामुळे एखाद्याने सांगून की नाही रुपाली चाकणकर आयोगाचे अध्यक्ष म्हणून ह्यांना असं सांगा, त्यांना तसं सांगा, असं आम्ही केलं नाही. जी बाजू ठाम होती कायद्याचं, एका संविधानिक पदावर मी काम करते. संविधान काय सांगतं त्या पद्धतीने आपण पुढे कारवाई करत असतो. त्याच्यामुळे संविधानामधली जी घटना आहे त्या अनुषंगाने त्या व्यक्तीने जे कपडे घातले त्याच्यामधून कोणत्याही तिने किती इंचाची घालावीत, किती इंचाची घालू नये असं कुठेही म्हटलेलं नाही, पण तिने अश्लील प्रदर्शन करू नये असं दिलेलं होतं. त्याच्यामुळे शरीराचा जो भाग झाकायचा होता ते झाकून त्यांनी बाकीचे कपडे त्या पद्धतीने घातले होते. आणि हे कायद्याच्या प्रमाणे, एक व्यक्ती म्हणून जरी मला ते बरं वाटत नसेल तरी कायदा म्हणून त्यांना त्यांचा तो अधिकार आहे. तुमचं पद जे आहे ते कायद्याचे रक्षण कायदा पाळत जर तुम्ही जगत असाल, आणि मुळातच आम्ही संविधानिक पदावरती काम करत असल्यामुळे संविधान काय सांगतं, घटना काय सांगतं, कायदा काय सांगतं, कायद्याच्या चौकटीतून आम्ही आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही आमची भूमिका आहे. स्त्री शक्तीर तुल्य सदा, स्त्री शक्ती ही अतुलनीय आहे या वाक्यानुसार आमचा कायदा काम करतो, आणि त्या पद्धतीने आम्ही आयोगाच्या माध्यमातून काम पाहत असतो. आयोगाच्या बद्दलच एक प्रश्न असा विचारायचा आहे. आज जे प्रेक्षक किंवा ज्या महिला हा व्हिडिओ बघतायत, मी पुढचा प्रश्न ती रुपालीताईंना जो विचारणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप महिलांना फॉरवर्ड केला जाईल याबद्दल मला खात्री आहे. हा महिला आयोग जो आहे हा महिलांना नक्की कसा मदत करतो, किंवा कुठल्या महिलांनी तुमच्यापर्यंत पोहोचायचं आणि कसं पोहोचायचं? राज्य महिला आयोग हे एक संविधानिक पद आहे. यावरती राज्यपालांच्या माध्यमातून नियुक्ती केली जाते. माझ्या समवेत 6 सदस्य असतात. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचं सेंट्रल असतं, त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी आमचे काउन्सिलिंग सेंटर्स असतात. यामध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या महिलांचा सामाजिक दर्जा उंचावणं, त्यांना प्रतिष्ठा देणं, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कारवाई करणं आणि अंधश्रद्धेच्या विरोधातला कायदा करून तो राज्य शासनाला शिफारस करणं. राज्य महिला आयोग हे एक दिवाणी न्यायालय आहे. या न्यायालयामध्ये मी स्वतः न्यायाधीश म्हणून काम करत असतो. यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून जे काही कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कुटुंब संस्था टिकली पाहिजे हा आमचा मुख्य उद्देश आहे. कौटुंबिक हिंसाचार अशा कोणत्याही घटना घडत असतील, यामध्ये कुटुंब विभक्त होत जर असतील तर त्यांना एकत्र बसून त्यांच्यामध्ये सामोपचाराने संवाद घडून आणून आणि ते कुटुंब टिकवणं ही आमची भूमिका असते. राज्य शासनाला आम्ही वेळोवेळी शिफारस करत असतो. राज्य शासनाला सूचना देण्याचा अधिकार आम्हाला असतो. या माध्यमातून कायद्यामध्ये आपण काही बदल करायचा असेल तर तशाही सूचना आपण करू शकतो. ज्याचाच उल्लेख मी मगाशी केला की ग्रामसभेमध्ये आपण ठराव मंजूर करून घ्यावेत. हे राज्य शासनाला आम्ही सूचना केल्यानंतर ते कलेक्टरांच्या माध्यमातून ग्रामसभेपर्यंत गेलं, आणि राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून ज्या काही केसेस घडतात किंवा जे काही गुन्हे घडतात त्याच्यामध्ये जर तातडीने त्यांना न्याय मिळत नसेल तर त्यांनी राज्य महिला आयोगाला मेलद्वारे, फोनद्वारे, पत्राद्वारे जरी पाठवलं तरी त्याच्यावरती माझी टीम काम करत असते आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका या आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते. खरं तर मला कौतुक वाटतं, एक अभिमान वाटतो. गेले 2 वर्षामध्ये आयोग मी महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकले. यापूर्वी मलाही फारशी आयोगाबद्दलची कल्पना नव्हती, पण आयोगाच्या माध्यमातून आपण महिलांना न्याय देऊ शकतो. आत्तापर्यंत जवळजवळ आम्ही कितीतरी हजारोच्या केसेस या जागच्या जागी जाऊन त्याचा निपटारा केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मी स्वतः जनसुनावणी घेते. याच्यामध्ये माझ्या जनसुनावणीला कलेक्टर असतील, कमिशनर असतील, विधी सेवा प्राधिकरण स्वतः बसतात आणि जनता अदालत सुरू होत जागच्या जागी आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो. अनेक आयोगाच्या माध्यमातून काम करत असताना विशेष काम म्हणजे मी ह्युमन ट्रॅफिकिंगवरती फार मोठी मोहीम आम्ही राबवली आहे. 2 दिवसापूर्वीच मस्कतमधून 2 मुलींची सुटका आम्ही केली, आणि यामध्ये एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर, इंडिया एम्बेसी यांच्याबरोबर सातत्याने संपर्क साधत मस्कत, ओमान, दुबईसारख्या देशामधून मुलींना परत घेऊन येत असताना आता जवळपर्यंत गेल्या दिवाळीच्या दरम्यान 23 मुली आणि महिलांना आम्ही परत आणलं. परवा 2 मुलींना परत घेऊन आलो. म्हणजे ही फार मोठी मोहीम आहे, आजपर्यंत महाराष्ट्रात कधी झाली नव्हती, जी आयोगाच्या माध्यमातून होतोय. मिसिंग केसेसच्या बाबत फार मोठी कारवाई आम्ही करतो. ऑपरेशन मुस्कान 4 हे आम्ही पाठपुरावा करून मुलींची सुटका करतोय. मिसिंग केसेसमध्ये ज्या केसेस सॉल्व्ह करत असताना त्याचा पाठपुरावा करणं आणि मुलींना परत घेऊन येणं यासाठी आमची मोहीम काम करते. अशा अनेक प्रश्नांवरती सायबरच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आत्ता आपण पाहतोय सोशल मीडियाचं जग आहे.
यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील मेसेज पाठवणं, डिफेक असेल आणि या सगळ्या माध्यमातून फोटोमॉर्फी करणं आणि त्याच्यातून ब्लॅकमेलिंग करणं, ह्या अशा अनेक घटना घडतात. यावरती आम्ही सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी ई सायबर आणि महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोग हे प्रथम आहे ज्यांनी मेटाबरोबर टाईप केले आणि मेटा आमच्याबरोबर महाराष्ट्रात काम करते, ज्याच्यावरती कोणतीही केस आमच्याकडे आल्यानंतर 24 तासामध्ये तो फोटो आम्ही संबंधित महिलेला त्रास होऊ नये म्हणून गुन्हा दाखल करतोच. तर ते फोटो त्या वेबसिरीजमध्ये असेल, त्या फेसबुकवरती असेल, इतर कुठे असेल, तर त्यांच्यावर कारवाई करून 24 तासाच्या आत तो फोटो आम्ही काढून टाकण्यासाठी फेसबुक आम्हाला मदत करतं आणि या माध्यमातून सायबर गुन्हेगारीची देखील नोंद करून कारवाई करतो. त्याच्यामुळे महिलांना मला आवर्जून सांगायचं आहे, तुमच्यासाठी कायदा आहे, संविधान आहे. दुर्दैवाने आजही समाजामध्ये नुकतेच मार्गशीर्ष महिन्यात संपला. आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी मार्गशीर्ष महिन्याचे उपवासही केले, मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापनही केलं. पण थोडासा माझा मताचा प्रवास आहे, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण मार्गशीर्ष महिन्याच्या पोथ्या पुराण वाचत असताना त्याच्यामध्ये ना तुमच्यासाठीचा कायदा दिला आहे, ना तुमच्यासाठीचा अधिकार दिला आहे. नवऱ्याने मारहाण केल्यानंतर कुठे तक्रार करायचं हे ते कुठेही दिलं नाही. समान संपत्तीच्या वाट्याबाबतचा अधिकार त्याच्यामध्ये सांगितलं नाही. चुकून एखादी दुःखद घटना घडली तर मी न्याय कुठे मागावं हे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारमध्ये नाही, ते माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये आहे. म्हणून मी आवर्जून सांगते, पोथ्या पुराण वाचा, पण ते वाचत असताना बाबासाहेबांनी संविधान दिलंय ते वाचा. कारण की 250 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे एवढ्यासाठीच झेलले होते की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी बाबासाहेबांचं संविधान वाचून आत्मनिर्भर बनतील. पण आत्मनिर्भर होताना त्यांनी कायदा वाचला पाहिजे. दुर्दैवानं आम्ही 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवारमध्ये अडकलोय. आम्हाला जायचंय कुठे, आम्ही चाललोय कुठे, थोडी दिशा आता ठरवावी लागेल. आणि म्हणून आयोग आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींबरोबर आहे. 155-209 हा माझ्या आयोगाचा टोल फ्री क्रमांक आहे. या माध्यमातून अगदी गडचिरोलीच्या आहेरी हे शेवटचं गाव आहे, इथून जरी फोन केला तरी माझ्या आयोगाशी संपर्क होऊ शकतो. कोणत्याही ठिकाणी तुम्ही मदत मागितली तात्काळ त्या ठिकाणी मदत आम्ही पोचवतो. आत्तापर्यंत अनेक केसेस आम्ही सोडवले, अनेक विधी सेवा प्राधिकरणातून कुटुंब एकत्र केलेले आहेत. ह्युमन ट्रॅफिकच्या माध्यमातून अनेक मुलींना महाराष्ट्रात, देशात, भारतात परत घेऊन आलो आहे आणि ही सगळी यंत्रणा काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य सामाजिक संस्थेचं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं, खरं तर अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत असताना आयोग पोचले. आणि आता विरोधक कधीही झालो तरी प्रश्न विचारता, आयोग कुठे आहे, आयोग कुठे आहे, आयोग कुठे आहे. याचाच अर्थ आता विरोधकांना खात्री पटली की आयोग इतक्या चांगल्या पद्धतीचं काम करतो आणि म्हणून त्यांना इथून मागे विचारत नव्हते आयोग कुठे आहे म्हणून. पण एखादी मिसिंग केस झाली, एखादी घटना घडली तर खरं ते पोलिसांचं काम असतं. पोलीस कारवाई करतात, तपास करतात, इन्व्हेस्टिगेशनमध्ये चार्जशीट दाखल करणं, न्यायालयातून गुन्ह्याची नोंद घेऊन त्या पद्धतीने शिक्षा देणं, ही सगळी प्रोसेसमध्ये असतं. जिथं काम होत नाही तिथं आयोग येतं. पण आता हल्ली पूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत झालं, काही झालं, पोलिसांनी जरी तपास नोंद केला, गुन्हा नोंद केला तरी विचारतात आयोग कुठे आहे. इतका आयोगावरती लोकांचा आता विश्वास बसलाय की आयोग असेल तर नाही मिळेल. आणि म्हणून मला समाधान आहे की महाराष्ट्रामध्ये कुठे काही झालं तरी आयोग खंबीर उभा आहे. महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षतेची, शाश्वतेची जबाबदारी आमची आहे, त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. वा, महिला आयोगाचं अध्यक्ष म्हणून रुपालीताई बोलतात त्यावेळेला त्यांचा टोन वेगळा असतो. रुपालीताई, तुम्ही आता विरोधकांचा उल्लेख केलात म्हणून मी तुम्हाला आता पुन्हा एक राजकीय प्रश्न विचारतो. कबड्डी, खो खो, आदिवासी नृत्य असं करत करत शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण घेऊन तुम्ही राजकारणात आता स्थिर स्थावर झालेला आहात. राजकारणामध्ये जी कबड्डी असते तर तुमच्यासारख्या एक छान पर्सनॅलिटी असलेल्या ज्या नेत्या असतात, अनेक राजकीय नेते आहेत, त्यांच्या पर्सनॅलिटी खूप छान पर्सनॅलिटी असतात. तर ह्या पर्सनॅलिटीचा तुम्हाला फायदा होतो का तोटा होतो? सध्याचे महाराष्ट्रातले फॅन फॉलोअर्स आणि महिलांची संख्या बरोबरची पाहिली तर त्यांच्यामध्ये निश्चित त्यांना कौतुक वाटतं किंवा पर्सनॅलिटीचा फायदा तर होतोच. ताई अशा राहतात, अशा बोलतात, आम्ही राजकारणात यावं असं वाटतं. आणि खूप कुटुंब त्यांच्या घरातल्या महिलांना राजकारणात की तुम्ही करा, ताईंसोबत आहेत तर करा, ही जमेची बाजू. पण ह्या सगळ्यांमध्ये फार व्यवस्थित आपल्याला समाजाचं लक्ष आपल्याकडे असतं, अनेक डोळे आपल्याकडे असतात आणि मला असं वाटतं कायम आपण मायक्रोस्कोप खालीच असतो. त्याच्यामुळे फार व्यवस्थित या समाजामध्ये राहावं लागतं. तो प्रयत्न आम्ही करत असतो. पण सार्वजनिक जीवनामध्ये असं कधी त्रास झालाय? असं कधी
मला असं वाटतं की आपण आयुष्य कसं जगतो ह्याच्यावर फार अवलंबून असतं. सुरुवातीपासून राजकारणात येत असताना आपण आपला एक चौकट आखून घेतलेली असते. या चौकटीमधून आपली काही सूत्र असतात, आपली काही गणितं आखलेली असतात आणि आपले स्वतःचे काही जगण्याचे नियम असतात. ते जर आपण स्वतःला घालून दिले तर मला असं वाटत नाही की आपलं गणिताचा ताळेबंद चुकत नाही आणि त्या पद्धतीने आपण गेलो तर समाजाकडे आपल्याकडे पाहण्याची एक धारणा असते. त्याच्यामुळे समाज त्या पद्धतीने जर पाहत असेल तर फारसा काही त्रास होत नाही. पण राजकारण म्हणून एक स्त्री म्हणून काहींनी त्रास दिला असेल, पण ती स्त्रीचा परीख पार करून आम्ही केव्हाच पुढे आलोय. रुपालीताई, राजकारणामध्ये तुमच्या पक्षामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचा त्रास जास्त झाला का? मला छान वाटलं तुमच्याकडून हे वाक्य ऐकून. आदरणीय दादांसमवेत आम्ही जेवढ्या महिला भगिनी आलो होतो, सन्मान दादांनी आमच्या महिला भगिनींना दिला तो इतर कुणीही दिला नसेल. इतर कोणीही दिला नाही, कोणीही दिलं नसेल. बोलणं वेगळं आणि करणं वेगळं असतं, प्रत्यक्षात वागणं वेगळं असतं. त्याच्यामुळे असं येऊ शकेल. प्रत्येक मिटिंगमध्ये दादांना आम्ही ज्या मागण्या केल्या तर दादांनी त्वरित मान्य केलं. DPDC मध्ये महिलांची सदस्य संख्या असेल आमच्याकडे सगळ्यात जास्त आहे. त्याचबरोबर आमच्या महिलांना स्थान दिलं गेलं पाहिजे. आपण पाहिलंही असेल, मग कदाचित नसेल पाहिलं तर माझा षण्मुखाणांचा मेळावा मुंबईच्या स्टेजवरती दादा बसल्यानंतर दादांच्या पाठीमागे जेवढ्या महिला भगिनी बसले त्या माझ्या सगळ्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य आहेत, ज्या अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधून आलेल्या आहेत आणि ज्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. त्या मुंबईच्या व्यासपीठावरती दादांच्या पाठीमागे बसतात त्याचाच अर्थ त्यांनीही स्वतःचं वलय सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हा सन्मान सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी फार मोठा रस्ता पार करावा लागतो. वा. आता आपल्या आजच्या चर्चेच्या आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊयात. रुपालीताई, इतकं ओघवती वाणी तुमची, कुठलाही विषय तुम्ही ओघवत्या पद्धतीनं शब्दांची फेक इतकी सुंदर करताय, यासाठी तुम्ही काही साहित्य, कविता, वाचन किंवा चित्रपट पाहणे असं काही तुम्ही करता का जाता येता? चित्रपट पाहायला फार वेळ मिळत नाही, पण चित्रपटापेक्षा माझं वाचनाकडे जास्त कल पहिल्यापासून. मी शिक्षण संस्थेत शिकत असताना आमच्यामध्ये लायब्ररी असायची, कंपल्सरी आम्हाला पुस्तकं घरी वाचण्यासाठी दिली जायची. कदाचित त्याचा तो प्रभाव असेल, वाचनाची आवड पुढेही राहिली. प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांचं जागर पुस्तक माझ्यासाठी पारायणासाठी सारखं आहे असं मला वाटतं. मी ते पुस्तक वाचते आणि खरंच आत्ताही माझ्या गाडीत आहेत ती पुस्तकं. प्रचंड शब्दसंग्रह असलेला, आयुष्याला दिशा देणारा, दोलनामय अवस्थेमध्ये असताना निर्णय कोणत्या बाजूने घ्यावा हे सांगणारं आणि खऱ्या अर्थानं दीपस्तंभ, म्हणजे फार भल्या मोठ्या समुद्रामध्ये एखादी नाव हिलखावे खात असेल तर शेवटी किनारा कुठे गाठायचं दीपस्तंभ सांगतं. असं मला असं वाटतं की ही पुस्तकं आहेत. आणि बऱ्याच वेळा कधी आयुष्य असं असतं की क्षणांबरोबर काही माणसंही सोडून जातात, पाठीमागे पडणारे क्षण ही माणसांबरोबरही निघून जातात. पण पुस्तकं हे आयुष्यातले एकमात्र औषध आहे, एकमात्र उपाय आहे, एकमात्र साथी सोबती आहे जे तुमच्याबरोबर राहतो. आणि म्हणून खूप पुस्तकं आहेत, त्यातली वाक्य मला आयुष्यात साथ घालतात, साथ देतात. आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळा जगताना अनुभव काही शिकूनच जातो, पण काही ठिकाणी तो अनुभव नसताना त्या आयुष्यातून जाताना ही पुस्तकं सांगतात. म्हणून मी वाचते आणि वाचायला मला आवडतं. प्रवासामध्ये वाचते, जितकं वाचता येईल तितकं वाचण्याचा प्रयत्न करते. काही वाक्य मनामध्ये घर करून राहतात आणि त्या क्षणांना आठवण होते की हो, हे आपल्यासाठीच होतं, हे आपल्याला वापरायचं. वा. मग ह्या साहित्य आणि संस्कृतीमधून जाताना कधी काय एखाद्या चित्रपटाची वगैरे ऑफर आली की नाही तुम्हाला? माझा मुलगा चित्रपटामध्ये काम करतो. त्याच्याच डायरेक्टरने विचारलं की तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा छोटा रोल वगैरे करताल का, पण तो पिंड आपला नाही. त्याच्यामुळे मुलगा करतोय म्हणून मी आई म्हणून करावी हा नाही. त्याने मला विचारलं आई मी करू का, तर त्याला हो म्हणून सांगितलं. त्याला कोणते निर्बंध आम्ही कधी लादले नाही. तू कर, त्याच्यात यश मिळालं तर तुझं, अपयश आलं तरी तुझं, पण आम्ही तुझ्याबरोबर असू. तू जेव्हा आवाज देशील की मला तुमची गरज आहे तेव्हा आम्ही बरोबर असू. त्याच्यामुळं अशा विचारलं मला, पण अजून माझी मानसिकता नाही किंवा मला वाटत नाही मी काम करावं. आपण नेता आणि अभिनेता, शेवटी आपण नेत्यांमध्ये आहोत, पुढचा अभि अजून नाहीये. पण राजकारणात नेत्याच्या भूमिकेत, राजकारणात पण विविध भूमिका पार पाडाव्या लागतात ना तुम्हाला.
भूमिका पार पाडाव्या लागतात म्हणण्यापेक्षा त्या भूमिकांमधून जावंच लागतं. कारण की आम्ही जेव्हा दिवसभराच्या रुटीनमध्ये जगत असतो तर सकाळी एखाद्या अंत्यविधीला गेलो, एखाद्या दशक्रिया विधीला गेलो तर आम्हाला 5व्या मिनिटाला एखाद्या लग्नात जायचं असतं. त्याच्यात अर्ध्या तासानंतर एखादी मीटिंग अटेंड करायची असते, त्याच्यानंतर एखादा हळदी कुंकू समारंभ करायचा असतो. म्हणजे सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या आणि त्या लोकांमध्ये गेले की त्यांच्यासाठी वावरावं लागतं. त्याच्यामुळे शेवटी राजकारणामध्ये त्या भूमिकेमधून जावंच लागतं. तर माणसं आपलीशी होतं. रिलॅक्स कसं होतं तुम्ही? मला असं वाटतं या सगळ्यांमध्ये रिलॅक्स मी प्रवासामध्ये पुस्तक वाचताना, गाणी ऐकताना किंवा मला चारोळ्या, कविता हे वाचायला आवडतात आणि छान म्हणजे वाचनामुळे मला रिलॅक्स वाटतं. एखादी चारोळी आम्हाला, आमच्या आरपारच्या प्रेक्षकांना एखादी चारोळी ऐकायला आम्हालाही आवडेल. चारोळी अशा खूप आहेत, आता पण इतकं सांगण्यापेक्षा मी की जी मला दररोज मनाला भावते, कवी ठाकूरांची आहे, गुरु ठाकूर. हो. तू बुद्धी दे तेज दे नवचेतना विश्वास दे, तू बुद्धी दे तेज दे नवचेतना विश्वास दे, जय सत्य सुंदर सर्वदा तयांचा आजन्म ध्यास दे. हरवले आभाळ ज्यांचे तयांचा हो तू सोबती, हरवले आभाळ ज्यांचे तयांचा हो तू सोबती, सापडे ना वाट ज्यांना तयांचा हो तू सारथी. ज्यांचा रस्ताच हरवलाय त्यांच्यासाठी आपण सारथी होऊयात, ज्यांचं आभाळच हरवलंय त्यांचं सोबती होऊयात, आणि जे जे चांगलं असेल ते माझ्याकडून घडू देत ही प्रार्थना खऱ्या अर्थानं मी दररोजच करते. म्हणून आयुष्य जगताना असं वाटतं रंजले गांजले उपेक्षित राहिलेल्यांपर्यंत आपण पोचावं आणि त्यांच्या आयुष्याचं सोबती आणि सारथी होण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करावा. वा, जे आता रुपालीताई बोलतायत असं वाटतं की हे थांबूच नाही, तुम्ही बोलतच राहा, पण आपल्याला वेळेचीही मर्यादा आहे. बरोबर. त्यामुळे अगदी शेवटचा तुम्हाला रॅपिड फायर राऊंड तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. पण त्याआधी मला एक सांगा, घरातला सिलेंडर किती दिवसांनी बदलता तुम्ही? 1.5 महिना. म्हणजे तुम्ही स्वयंपाक घरात जाता? स्वयंपाकला वेळ मिळत नाही, पण नाही होत, फारसा वेळ मिळत नाही. आता आपण घरात मला तितका वेळ देता येत नाही, पण माझे कुटुंब मला सावरून घेते. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे सगळ्यांचे. या माध्यमातून तुम्ही हो हो नक्की. म्हणजे या आयुष्याच्या प्रवासामध्ये कोणतीही स्त्री यशस्वी होताना त्याला पुरुषाची साथ लागते. आमच्या सावित्रीच्या लेकी घरोघरी पण आमचा ज्योतिबाचा शोध जारी असं म्हणत आम्हाला ज्योतिबा शोधावे लागतात. पण अनेक ठिकाणी मी स्वतःला नशीबवान समजते आणि माझे पती माझ्या ज्योतिबाच्या भूमिकेत आहेत, मला साथ देतात. आयुष्याची लढाई लढताना तुझ्यावर किती टीका झाली, टिप्पणी झाली, शेवटी या सगळ्या लढाईमध्ये एक गोष्ट शिकले की जेव्हा ती बाई कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व आणि पुढे जात असते तेव्हा तिला नमवणं, हरवणं हे एकाच गोष्टीमुळे होऊ शकतं, जेव्हा तिच्या चारित्र्यावरती विनाकारण चिंतोड उडवले जातात. आणि हे अनेकांकडून केलं जातं. तेव्हा माझे पती मला आवर्जून सांगतात, पाठीमागं बघू नको, मी तुझ्या बरोबर आहे, निम्मा प्रवास केला, आता निम्माच राहिलाय, पुढे चालायचे. आणि ही ताकद फार मोठी असते. आपल्या आरपारच्या माध्यमातून मी त्यांचे देखील मनापासून आभार मानते. आईच्या भूमिकेत असलेल्या वडिलांच्या ऋण व्यक्त करू शकत नाही, कोणत्याही डिक्शनरीमध्ये ते शब्द नाहीत आणि माझ्याकडे नाही. आई म्हणून सावली देणारी माझी भगिनी, आणि खरं तर आई म्हणून आता मी मुलाची काळजी घ्यायला हवी, पण आता मुलगा मोठा झालाय, तोच माझी आई म्हणून काळजी घेतोय त्या मुलाचे, की माझ्या कामाच्या नियोजनानुसार त्यांनी त्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करत राहिला. हट्ट हा करायचा लहानपणीचे दिवस संपला होता, ते लक्षात आले की अनेकांचे हट्ट आईकडे आहेत, आता आपल्या हट्टांना जागा नाही असं म्हणत कुठेतरी स्वतःच्या बाजूला ठेवत त्यांनी माझ्यानुसार माझ्याही सहकार्य केलं. आणि माझं सगळंच कुटुंब, सासर माहेर असेल, हे सगळेजण या माझ्या कार्याला शुभेच्छा देतात आणि ताकद देतात, शब्दांनी दिलासा देतात, जिथं गरज पडेल तिथं पडद्या पाठीमागे उभे राहतात. या सगळ्यांचे मी आरपारच्या माध्यमातून आभार व्यक्त करत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेक लोक माझ्याशी जोडलेली आहेत. कदाचित काही मला अजून भेटलेली नाही, पण शाब्दिक किंवा अप्रत्यक्षरित्या मला मदत करत असतात. कोणतीही व्यक्ती एकटी आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. ते यशस्वी होण्यापाठीमागे आयुष्याची वाटचाल चालत असताना वाटसरू म्हणून अनेक जण माझ्याबरोबर चालले. इच्छित स्थळी पोहोचत असताना त्यांनी वाटसरू म्हणून रस्ता बदलला, पण माझा रस्ता चालू आहे. आणि ज्यांनी मला या वाटसरूच्या रस्त्यामध्ये साथ दिली त्या सगळ्यांचे आरपारच्या माध्यमातून मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि ही लढाई लढत असताना अजून अनेक प्रसंग येतील, अनेक खाचखळगा येतील, अनेक काटेरी वाटा येतील, तर त्या चालण्याचं बळ दिलंय, इथून पुढे चालत राहू. वा. आता एका शब्दात 4 प्रश्न विचारणार, एकाच शब्दात उत्तर द्यायचं.
उत्तर टाळायचं नाही. तयार आहात ना तुम्ही? बघा, मी तर सापडत नाही हातामध्ये अजिबात. तुम्हाला नाही तुम्ही मुरलेल्या राजकारणी हातात, फार भारी उत्तर देतात. तरी ठीक आहे, सोपे प्रश्न असणार आहेत. म्हणजे बघा, पुरणपोळी श्रीखंड का मटण भाकरी? पुरणपोळी. मळ्यातलं घर का मलबार हिलचा बंगला? मळ्यातलं घर. मळ्यातलं घर. वा. दादा का काका? दादा. फडणवीस की शिंदे? फेवरेट? फडणवीस. फडणवीस. एक क्षणाचाही विलंब न घेता मनातलं जे आहे ते ओठावर आणणाऱ्या या रुपालीताई, महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून अतिशय प्रभावीपणे काम करणाऱ्या, आणि आज मी त्यांना सॅल्यूट करतो की माझ्या विधवा भगिनींना, माझ्या मातांना एक प्रतिष्ठा जी विनाकारण गेलेली असते ती मिळवून देण्याचं काम रुपालीताई करतायत. राजकारणाच्या या संपूर्ण प्रवासामध्ये, खडतर प्रवासामध्ये, आपण स्त्री असणं म्हणजे बाई पण आडवं येतं का? मला असं वाटत नाही. समाजाचा दृष्टिकोन तसा आहे, पण एका महिलेने तिचा आयुष्याचा प्रवास, ज्यावेळेस ती 9 महिने 9 दिवस गर्भात बाळ वाढवून त्याला जन्म देताना बाळणपणाची कळ सहन केलेली असते, त्यावेळेसच तिने हे ठरवलेलं असतं. ही कळ सहन करण्याची ताकद पृथ्वी तलावरच्या इतर कोणत्याही व्यक्तीत नसते. हा निर्धार तिचा असतो येणाऱ्या सगळ्या संकटांना सामोरं जाण्याचा. त्या वेदना बाळणपणाच्या ह्या अनेक निर्धारांना बरोबर घेऊन पुढे चालत असतात. त्याच्यामुळे आडवं येत नाही, पण आडवं आणण्याचा प्रयत्न करणारे अनेक जण असतात. ते पार करून जाण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. म्हणूनच चांद्रयान यशस्वी झालं, त्याच्यामध्ये 54 बाई पण होत्या. वा. चांद्रयानाला सुद्धा बाई पण आडवं आलं नाही हो, ते सुद्धा बायकांनीच ते वरती नेलं. क्या बात आहे. त्यांच्या पुढच्या संपूर्ण राजकीय प्रवासाला आरपारच्या संपूर्ण टीमकडून मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी रुपाली चाकणकर. आज आरपार या चॅनलवरती वुमन की बात या मुख्य भागामध्ये आपल्याशी संवाद साधत आहे. अनेक वेगवेगळे विषय घेऊन खऱ्या अर्थानं महिलांचे प्रश्न हे युनिव्हर्सल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरपार मराठी चॅनल आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण हा चॅनल सबस्क्राईब करावा.